दोस्ती ग्रुप पिंपलोली आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. जय चरोबा मानिवली विपक्ष पाहायला मिळतील जय मल्हार भाकरीचा पाडा. मागील मॅचचे हिरो आता सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅच मध्ये मानिवली संघ विपक्ष खेळताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल जिंकला मानिवली टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केले भाकरीचा पाडा टीमला. विनंती असेल मानिवली टीमला की लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच निलेश महाले यांना विनंती असेल चेंडूची पडताळणी केल्यानंतर लगेचच फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं मानिवली टीमचं. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. 3 षटकांचा सामना. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि लगेचच इथून मॅचला सुरुवात देखील करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल जय मल्हार भाकरीचा पाडा टीमची. आदित्य आणि निखिल दोन सलामीचे फलंदाज मैदानाला अभिवादन करून या सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅच साठी रवाना झाले. दोन्ही संघांचा खेळ आपण पाहतोय. एक मॅचचा खेळ आपण पाहिलाय, अनुभवलाय. अद्यापर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास खूप चांगला राहिला. आता इथून सेकंड राऊंडच्या लढतीसाठी पहिल्या मॅच साठी एकमेका विरुद्ध विडताना पाहायला मिळतील. जय चरोबा मानिवली विपक्ष पाहायला मिळतील जय मल्हार भाकरीचा पाडा. मानिवली टीम, मानिवली गावाची एक नवीन ओळख जर का पाहाल तर चायना ग्रुप मानिवलीकरांचा बगिरा, ज्यानं शेलूच्या अड्ड्यामध्ये जर का पाहिला तर राहुल रणवीर पाटील यांच्या कृष्णा विपक्ष विजयी गाडी पटकवली. तो बगिरा या बैलांना देखील या गावाला एक नवी ओळख मिळवून दिली. इथून मॅचला केली जाते सुरुवात. पहिला फटका आपण पाहतोय. यावेळेस भरपूर समाचार घेत असताना निखिल क्षीरसागर ऑन फायर. यावेळेस फटका आपण पाहतोय. आणखी एक दर्जेदार फटका आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 3 षटकांचा सामना. पॉवर प्लेचा षटक निखिलच्या हातामध्ये आणि 2 चेंडूचा जर का विचार केला तर निखिल क्षीरसागर ताबा मिळवत असताना पाहायला मिळेल. मैदानावरती वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळेल. सलगचे 2 चमकार. धावफलक 8 आकड्यावरती 2 चमकारच्या छायानं पाहायला मिळत आहे. खूप चांगली फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक निखिलच्या हातामध्ये. 2 चेंडूचा खेळ इथे त्याच्या माध्यमातून समाप्त करण्यात आला. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम साठी. यावेळेस हलकीशी कडा. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू आपण पाहतो लॉंग स्टॉपला निघून गेला. 4 धाव संख्येसाठी 4 धावा
अर्जित होतील 4 धावेनं. मात्र या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल निखिल क्षीरसागरच्या बॅटमधून. विनंती करतो योगेश दादा क्षीरसागर यांना की आपण मंचावरती येऊन असं नसतं बा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चौकार जरी आले असले तरी यावेळेस टप्प्यामध्ये बदल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती येईल 1 धावेनं. धावफलक आपण पाहाल तर जाऊन पोहोचतंय ते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका आदित्यच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी पाहायला मिळतील. इथून जलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येईल पहिली जयमल्हार बाकरीचा बडा टीमची. आदित्य क्षीरसागर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज बादवा मैदानाच्या दिशेने आता जाताना पाहायला मिळतील निलेश महाले. तीन चेंडूवरती सलगचे 3 चौकार पाहिले परंतु त्यानंतर गोलंदाजी मध्ये बदल करत असताना गोलंदाज निखिल यावेळेस फटका आपण पाहतो पॉइंटला गॅप शोधली आहे निलेश महालेनं. घरच्या मैदानावरती भरपूर अभ्यास या मैदानाचा. त्या अभ्यासाच्या जोरावरती आता फटकेबाजी निलेश महालेच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. निलेश महाले खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय या षटकाचा शेवट गोड करताना पाहायला मिळाले. लगेचच विनंती असेल मानिवली टीमला क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. जास्तीचा विलंब न लावता लगेचच आपण मॅचला सुरुवात करू. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील विशाल. त्यानंतर लेग पंचांच्या भूमिकेत सोमनाथ. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. चांगलं सहकार्य पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. रोहिदास फलंदाज स्ट्रायकरवरती आहेत निखिल ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय चांगली धावसंख्या अद्यापर्यंत उभारण्यात आली आहे. चांगली फटकेबाजी आपण पाहाल तर चौकार हॅट्रिक या स्पर्धेतील कंप्लीट केली. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. निखिलच्या बॅटमधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत. फील्ड आणि फेकी तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या षटकाला एका धाब्यानं सुरुवात केली जाईल. धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय उभारण्याचा प्रयत्न केला जातोय.
18 आकड्यावरती धावफलक पुन्हा तयार होत आहे. रोहिदास गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केल्यानंतर निलेश महाले होते ऑन स्ट्राईक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. यावेळेस पुन्हा निखिलच्या बॅट मधून फटका आपण पाहतो. अक्रॉस लाईफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट केली आहे. थोडीशी मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा फायदा आपण पाहतोय. चेंडू कलेक्ट करता आला नाही गोलंदाजाला. त्याचाच फायदा उचलत असताना एका धाव्याचं 2 धावेमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळेल. 2 धावा निश्चितच येतील. यावेळेस आपण पाहतोय दर्जेदार फटका रडार मध्ये आला होता निखिलच्या. भरपूर समाचार घेत असताना 6 धाबा अर्जित करत असताना पाहायला मिळेल निखिल क्षीरसागर ऑन फायर. यावेळेस 6 धाबेने धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. समोरच्या दिशेने फटका यावेळेस पाहायला मिळतोय. नोमॅन झोनला आपण पाहतो चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धाबा. एकतीस धाबा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतो पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि बॅटचा तितपत चांगला संपर्क होत नाहीये. एकच धाव या चेंडूवरती येईल. एका धावेनं या षटकाची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. धावफलक 32 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. उर्वरित पहिल्या डावातील अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भरपूर चांगली धावसंख्या अद्यापर्यंत पाहायला गेलो तर जयमल्हार भाकरीचा पडा टीम साठी जमावण्यात आली आहे. 32 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. बत्तीस धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निर्णायक आपण पाहतोय 6 चेंडू किती धाव संख्या या षटकामध्ये खर्च केली जाईल. महेशच्या हातामध्ये सोपवलं हे शेवटचं षटक.
मानिवली टीम आपण पाहतोय अद्यापर्यंत चांगला प्रवास दोन्ही टीमचा राहिला. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण पाहतोय. दोस्ती ग्रुप पिंपलोली आयोजित ही स्पर्धा ना आजचा पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसातील आपण ही मॅच अनुभवतोय. दोन संघादरम्यान मानिव हलकीशी गडा इथून जलबादच्या स्वरूपात सलामीचा गेला फलंदाज निखिल क्षीरसागर बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. हादरा लागला जातोय भाकरीचा बडा टीमला. निखिल बॅक टू द डगआउट झालेत. आता नवीन फलंदाज दीपेश आपण पाहतो मैदानाच्या दिशेने रवाना होतील. 2 षटकांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आला, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आला. धावफलक 32 आकड्यावरती होते. त्यानंतर महेशच्या हातामध्ये निर्णायक षटक, शेवटचं षटक सोपवलं पहिल्या डाबातील आपण पाहतो मानिवली टीमसाठी. 2 चेंडूचा जर का विचार केला, पहिल्या चेंडूवर निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जलबादच्या स्वरूपात विकेट माघारी आली. खूप चांगली कामगिरी. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा आदल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेणारा चेंडू अनुभवाच्या जोरावरती. आता मात्र गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूवरती एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा आपण पाहतो जेलची संधी. दूरवरून आले क्षेत्ररक्षक, कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत चांगला जेल. आणखी एक हादरा लागला जाईल, थांबवलं जात आहे, ब्रेक लावलं जात आहे. धाव संख्येला 32 आकड्यावरती बाकीचा बडा टीम. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ इथे आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारची धाव खर्च न करता यशस्वीरित्या हाताळत असताना महेश. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नॉन स्ट्रायकर वरती उशिरा पोहोचत असताना आपण पाहतोय धावबाच्या स्वरूपात विकेट माघारी येते. साईनाथ आपण पाहतो बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. चांगले षटक पाहायला मिळते. आपण पाहतोय अगदी मेडन ओव्हर या शेवटचा निर्धाव चेंडूने होऊ शकते. महेश 32 या धावसंख्येवरती लगाम लावले. यावेळेस निलेचा चेंडू हवेमध्ये आहे, कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन झोनला चेंडू लँड झाला. धावबाची संधी, धावबाच्या स्वरूपात माघारी देखील यावं लागेल. खूप चांगले षटक पाहायला मिळालं. जर का विचार केला तर अवघी एकच धाव या चेंडूवरती.
33 धावा धावपलकावरती 34 धाव संख्येची गरज असेल विजयासाठी भाकरीचा बडा टीमला. चांगले षटक मयेचं पाहायला मिळालं. माफ करा, धावपलक 34 या आकड्यावरती 35 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी. आपण पाहतोय मानवली टीमला लगेचच विनंती असेल भाकरीचा बडा टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर आपण पाहतोय आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडची थर्ड मॅच आपल्या भेटीला येईल. बोपेले विपक्ष जय जरोबा पिंपलोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. 34 धावा धावपलकावरती 35 धावा संख्येचं आव्हान आपण पाहतोय असेल ते मानवली टीम समोर. या आव्हानाचा आपण आवाज ऐकणार आहोत. आव्हानासाठी संदीप सर गायकवाड यांचा. हॅलो, तर सुरू करूया पुन्हा एकदा. आपण पाहतोय मी दीपक दादा सोनवणे यांना विनंती आहे. दीपक दादा सोनवणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बोपेले आणि कोलारी ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील संतोषजी जाधव यांचं आपण स्वागत करायचंय. त्याचबरोबर नरेंद्र क्षीरसागर यांचे आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. तो गोलंदाज दीपेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तीन षटक आणि पाहिलं गेलं पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा होत्या. अचानक एक घोघनाडं वादळ आलं महेशच्या रूपानं आणि तिथे वातावरण पूर्ण शांत करून गेलं. गोंगाट होता तो गोंगाट पूर्ण साईडला घेऊन गेला. असं सुंदर गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती आलेला 2 धावा. चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. नरेश दादा क्षीरसागर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. व 34 धावा झाल्यात. 35 धावांचं लक्ष्याला पट्टा करण्यासाठी निखिल आणि स्वप्नील ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. तर स्वप्नील आणि निखिल आपण पाहतो यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आकाश जाधव यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय कारण सर्व मित्र आहेत, मित्र परिवार आहेत. ही एक दोस्ती आणि या दोस्तीसाठी प्रतीक म्हणून पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं आहे. यानंतर पिंपळी विपक्ष सुशांत रायडर्स श्री11 बोपेले संघ आपण पाहतोय. नरेंद्र गोमारे दादा यांच्या नावाने खेळणारा श्री11 बोपेले संघ. त्याचबरोबर टी शर्ट खूप सुरेख आहेत. माझ्या घरी असेल कारण इथे पहिला चेंडू खराब चेंडू स्क्वेअर मारा. महेंद्र सकाराम जाधव आणि त्याचबरोबर संतोषजी सकाराम जाधव पोलीस पाटील कोलार ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून बोपेले संघासाठी सुंदर टी शर्ट आहेत. त्यानंतर नरेंद्र दादा गोमारे यांच्याकडून आपण पाहतो शूज प्रत्येक प्लेयर देण्यात आलेले आहेत. अप्रतिम ड्रेस कोड आपण या ठिकाणी पाहतो.
तर प्रीतमची डायरे यांच्याकडून पारितोषिक लागले. षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मानवली संघासाठी पारितोषिक आपण पाहतो आहे. इथे पुल्लेन चेंडू आपण पाहतो. वॅडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये आदित्य त्या ठिकाणी सिंगल रोटेट झाले. आकाश जाधव आणि प्रीतमची डायरे जे उपसरपंच ग्रामपंचायत मानिवली यांच्याकडून पारितोषिक लागले गेले. दीपेश चांगला चेंडू. लाजवाब. घरचं मैदान आहे. जे मला बाकरीचा वाडा संघ नेहमीच घरच्या मैदानावरती दादा संघ म्हणून ओळखला जातो. दीपेशची सुंदर गोलंदाजी. नवयुवक सध्या जे गोलंदाजी करतात ना आकाश, अफलातून गोलंदाजी आहे त्यांची. मी अनेक युवक पाहतो कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करतात. वाकस संघाकडून एक गोलंदाज पाहिला तेजस, तोही सध्या तुफान चांगली कामगिरी करतो, सुंदर गोलंदाजी करतो. तुमच्या भोपेले संघाकडून साहिलला आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतो, पण गरज आहे. धावसंख्या स्कोर काढा. इथे जोरदार अपील केली जाते. जोरदार अपील जरूर झाली. दबाव टाकला होता. स्वप्नील आपण पाहतो पवन सारखा फलंदाज, सागर सारखा फलंदाज, रोहिता सारखा फलंदाज अजूनही पेव्हिलियन मध्ये आहेत. आणि इथे 34 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना स्कोर कार्ड आपण पाहिलंय 4 आकड्यावरती आहे. इथे फुल टॉस चेंडू डिवेक्सच्या कव्हर मध्ये वन बाउंड चेंडू होतो सीमारेषा पार. स्वप्नीलच्या बॅटमधून आला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पस्तीस धावांचं लक्ष पहिल्या षटकात 8 धावा आपण पाहतो. आणि धावसंख्या आपण पाहिले गेले मागच्या सामन्यामध्ये पवन जेव्हा मैदानात गेला त्यांनी पूर्ण केली होती. 29 धावा 2 षटकामध्ये सहजरित्या पार केल्या होत्या. इथे निखिल क्षीरसागर पाहतो गोलंदाजी मार्क वरती आणि निखिल नाईक आपण पाहतो स्ट्राईकला आहे. 2 निखिल एकामेकाच्या समोर आपण या ठिकाणी पाहतोय. पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला निखिल. 12 चेंडू 27 धावांची गरज. फुल्लेचा चेंडू फुलटा चेंडू खालवर टप्प्याने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. एक सिंगल आपण पाहायला गेला, दिशा देता आली नाही आहे, क्षेत्ररक्षक भेदता आला नाही निखिल नाईकला. निखिल क्षीरसागरच्या गोलंदाजीवरती एक धाव घेतले गेले. 9 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. अजूनही आपण पाहिलं गेलं 26 धावा बनवायच्या आहेत 11 चेंडू मध्ये. इथे शपलून केल्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला. आपण जर स्वप्नीलकडे पाहिला गेला खिच मेरा फोटो स्टाईलने बसला जाग्यावरती. आपण ऍक्शन करतो ना म्हणतो कॅमेरामॅन फोकस इतर करो. हा निर्धाव चेंडू डॉट चेंडू.
रनआउट आहेच. आपण एकाने आत्महत्येचा बॅट्समन इथे आपले कमिटी मेंबर आणि पंच डिसिजन देतील तुम्हाला. तुम्हाला डिसिजन भेटेल सांगितलं. थोडंसं थांबा जरा. विकेट आहे, तुम्ही जा पुढे. हा जा जा जा, काही नाही, जा. निखिल निखिल आम्ही काहीच बोललो नाही. निखिल तुमचीच मुलं इथं आहेत, आम्ही काहीच बोलत नाहीये. तुमचा तुमचा आला होता प्लेअर इथे, तुमचा प्लेअर आलता निखिल. निखिल निखिल तुमचा प्लेअर आला होता इथे डिसिजन घ्यायला. निखिल तुमचा प्लेअर आलता डिसिजन घ्यायला, आम्ही नाही दिला. तर धावसंख्या स्कोर कार्ड 11 आकड्यावरती आहे. फलंदाज बाद झाला तिथे. फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू झालेत. इथे फ्रीटचा चेंडू, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान पाहतो सुरेख फटका. षटकार आपण पाहतो निखिलच्या बॅट मधून. सतरा धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. तर बोपेले संघ आणि पिंपळी संघ, चला आपण टॉस साठी. बोपेले संघ आणि पिंपळी संघ आपण टॉस साठी यायचे. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 19 आकड्यावरती. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पिंपळी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे. पिंपळी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे. नवनाथ सोनावळे आपण टॉस साठी या. श्री 11 बोपेले संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सुरेख चेंडू आपण पाहतोय.
विकेटचं पतन आपण पाहतोय. या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. दीनानाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. त्या पवनने मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतो चांगली कामगिरी केली होती. तो धावबादने माघारी परतला. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. पिंपरी संघ टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. थोडस शांत राहा प्लीज. थोडस पॅव्हलियनच्या बाहेर येऊ नका. आयोजकांकडून आपल्याला सूचित केलं जात आहे. आपण जर विचार केला तर हा झेल होणं गरजेचं होतं कारण चेंडू एवढा वाईडिश नव्हता. षटकार आपण या ठिकाणी पाहतो. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड चार चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही मॅच आपण पाहतोय मध्यंतरावरती आहे. कोणाच्या बाजून झुकली नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न. शत्रक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावा. निखिल नाईक आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 3 चेंडूने 8 धावा. अनिकेत वरती सर्व जर निर्भय असेल कशा प्रकारे अनिकेत गोलंदाजी करेल. इथे चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी अनिकेतची गरज होती. ती गरज या ठिकाणी सिद्ध करत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच मध्ये आपण पाहतो हा तिसरा राऊंड केलेला कोणता संघ असणार. मानवली असणार का असणार भाकरीचा पाडा. जय मल्हार असणार का जय चोडोबा. योगेश दादा क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण व्यासपीठावरती दादा. इथे फुल लाईनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरी धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाजवणारा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या लाईनने गोलंदाजी करतो त्याच लाईनने गोलंदाजी करणार का इथे पुन्हा एकदा व्हेरिएशन करणार. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी धावांचा पाठलाग करणं गरजेचं. इथे 1 चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. तेरी भी चुप मेरी भी चुप. सामना बघा गुपचूप. इथे लाजवाब गोलंदाजी. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.